मामा काय सांगाल आज माढा तालुका पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाच्या निवडी पार पडल्या, काय करतील? आज पंचायत समितीच्या आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका 2026 ते 31 या कालखंडासाठी पार पडलेल्या आहेत. त्यापैकी आज माढा तालुका पंचायत समितीच्या सभापतीपदी श्री पंडित काका देशमुख आणि उपसभापतीपदी स्वाती हनुमंत गिड्डे यांची एकमताने या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे. प्रथमतः आपल्या सगळ्याच्या वतीनं मी त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छाही व्यक्त करतो. ही निवडणूक महायुतीमधून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट अशा पद्धतीनं माढा तालुक्यातल्या 14 जागांपैकी 10 जागा ह्या कमळावरती लढवलेल्या आणि 4 जागा ह्या घड्याळावरती लढवलेल्या. त्याच्यामध्ये तालुक्यातल्या जनतेनं या युतीवरती विश्वास ठेवून त्या तालुक्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय बबनदादा, जिल्ह्याचे पालकमंत्री, मुख्यमंत्री, दुर्दैवाने या निवडणुकीमध्ये ज्यांचं अपघाती निधन झालं ते आदरणीय कैलासवासी अजितदादा, या सगळ्यांच्या वरती विश्वास ठेवून तालुक्यातल्या जनतेनं या निवडणुकीमध्ये या महायुतीसाठी 11 जागा त्या ठिकाणी निवडून दिलेल्या होत्या. 1 जागा या ठिकाणी अपक्ष निवडून आलेली होती. एकनाथ शिंदे गटाच्या मला वाटतं सहयोगी सदस्य ते झालेले आहेत अशा. परंतु ही निवडणूक होत असताना सगळ्याच उमेदवारांनी या ठिकाणी पंचायत समितीच्या सदस्यांनी या ठिकाणी ही निवडणूक बिनविरोध होण्याची भूमिका घेतली. त्याबद्दल सगळ्याच या ठिकाणी पंचायत समिती सदस्यांचं पण ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि खेळीमेळीच्या वातावरणामध्ये या ठिकाणी ही निवडणूक पार पाडली त्याबद्दलही त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो. नवीन पंचवार्षिकसाठी या नूतन सगळ्या पदाधिकाऱ्यांना, पंचायत समितीच्या सदस्यांना, जिल्हा परिषदेच्या सदस्यांना मी पुन्हा एकदा मनपूर्वक या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो. एकीकडे रणजितभाई शिंदे असतील किंवा त्यांचे सहकारी असतात, सर्वजण भाजपवासीय झाले. जर विकासाचा अजेंडा असेल या निवडणुकीमध्ये, जे आतापर्यंत घडलं नाही ते 1962 सालापासून पंचायत समितीची स्थापना झालेली आहे. इथं कधीही भाजपचं वलय नव्हतं, मात्र आज थेट भाजपचा झेंडा पंचायत समितीवर फडकतोय. काय एकंदरीत भावना? एकंदरीत वातावरणात तुम्ही बघितलं तर नुसतं ह्या पंचायत समितीवर असं नाही, देश पातळीवरती पण तीच परिस्थिती आहे. जिल्हा परिषदेलाही तुम्ही बघितलं असेल 37 या ठिकाणी भाजपच्या त्या ठिकाणी सदस्य संख्या आलेली आहे. त्या वातावरणाप्रमाणे या ठिकाणी ही पंचायत समितीमध्ये दिसतं आहे ते माहितीच्या माध्यमातून पंचायत समिती एकीकडे अपक्ष निवडून आलेले जे पहिल्यांदा दारपूर पंचायत समिती गणातून मुन्ना साठी जे आहेत, त्यांच्या पत्नी जे आहेत ते या ठिकाणी निवडून आलेले आहेत. पुढे जर आपलंसं करण्यात किंवा काय त्यांचा उमेदवारी अर्ज देखील इथं दाखल झाला होता उपसभापती पदासाठी, कशी त्यांची समजूत काढली गेली? त्यांना विनंती केल्यानंतर त्यांनी तो अर्ज परत घेतला. म्हणून मी त्यांचे त्या ठिकाणी आभार व्यक्त केले. जरी ते वेगळ्या विचारांनी निवडून आलेले असतील, शेवटी राजकारणापुरतं करायचं असतं. एकदा निवडणुका पार पाडल्यानंतर विकासाच्या दृष्टीनं या सगळ्या भूमिका घ्याव्या लागतील. आणि या पंचायत समितीची परंपरा या अनेक वर्षाची या ठिकाणी परंपरा, या पंचायत समितीचा इतिहास बघितला तर शिंदे कुटुंबियांमध्ये कैलासवासी भाऊंच्यापासून बबनदादा असतील, मी असेल, रणजित असेल, विक्रम असेल, घरातल्या अनेक जणांना या ठिकाणी संधी मिळाली. विशेषतः ही पंचायत समिती तालुक्यातल्या जनतेनं शिंदे कुटुंबियाच्या विचाराच्या बाहेर एखादा अपवाद वगळता
1962 पासून तुम्ही बघितलं तर आज तागायत ही पंचायत समिती शिंदे कुटुंबियाच्या विचाराची या ठिकाणी निवडून दिलेली आहे. मामा कुठं तर आपलं नाव म्हटलं की अजितदादांचे एक निष्ठावंत समजले जातात, निकटवर्ती मानले जातात. अजितदादांचं निधन अकाली झालं गेलं आहे. आजही राज्यभरात त्यांच्या अपघाताबद्दल अनेक शंका उपस्थित केला जाते. काय वाटतं एकंदरीत दादांचं अकाली निधन? नाही, एकतर झालेली घटना ही दुर्दैवी आहे आणि त्याबाबतीत आता अनेक सोशल मीडियामध्ये मी शेवटी या सगळ्याचा तपास त्या ठिकाणी व्यवस्थितपणे होईल. त्यातले काही विमानातले मी ऐकलं की ते ब्लॅक बॉक्स त्या ठिकाणी मिळाल्यानंतर ते सगळ्या घटना काय आहेत त्या पुढे येतील आणि जी वस्तुस्थिती असेल त्याच्यामध्ये पुढं नक्कीच आपल्याला पाहायला. राज्यभरात विकासाचा अजेंडा घेऊन भाजप सगळीकडे चर्चेत येताना पाहायला मिळते. काही दिवसापूर्वी मामा आपल्या देखील भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांची भेट नुकतीच झालेला फोटो देखील समोर आले. असं काय डोक्यात विचार आहे की विकासाच्या दिशेनं भाजपला साथीला जावं असं काय? नाही, मी आत्ता सध्या तरी तुम्ही बघितलं असेल माझ्या विचाराने या ठिकाणी राजकारण करतो आणि माहितीतच मी काम करतो. असंही नाही आहे की शेवटी अजितदादाच्या नेतृत्वाखाली काम करत असताना अजितदादा माहितीमध्येच काम करत होतो. त्यामुळे असं काही समजायचं कारण नाही. मामा जेटली पदावर आपल्या तालुक्यात दावा होऊ शकतो का? मागणी तरच प्रत्येक तालुक्याला वाटणार आहे त्याप्रमाणे आपल्या तालुक्यातही आपण मागणी